शनिवारची दुपार पुणेकरांना हादरवणारी होती। त्या दिवशी कोंढव्यात काळेच्या भावावर म्हणजेच गणेश काळेवर दिवसाढवळ्या गोळीबार झाला। गोळीबारानंतर त्याच्या मृतदेहावर कोयत्यानं सपासपा वार केले आणि दत्ता काळेच्या निर्गुण हत्येच्या या घटनेनं पुणेकरांच्या अंगाचा अक्षरशः थरकाप उडाला। सप्टेंबर महिन्यात झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातून पुणेकर अजून पुरते सावरले देखील नव्हते। तोच अंधेकर टोळीने तुरुंगातून सूत्र हलवली आणि गणेश काळेची हत्या झाली। आणि या हत्येनंतर प्रश्न पडले की संपूर्ण टोळी तुरुंगात असताना या हत्याकांडाची सूत्र नेमकी कोणी हलवले? वनराज अंधेकराच्या खुनाचा बदला घेण्यासाठी ही टोळी अजून किती लोकांचे जीव घेणार आहे? तसंच एक्का झाला दुर्री झाली, आता तिसरा नंबर कुणाचा? असे अनेक प्रश्न निर्माण झालेत। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ याच विषयावर। नमस्कार, मी भाग्यश्री, आपण पाहताय बखर लाईव्ह। खरं 2024 मध्ये पुण्यात वनराज अंधेकरची हत्या झाली होती। तेव्हाच वनराज अंधेकरच्या अंत्यसंस्काराच्या वेळी वनराजचा भाऊ असलेल्या कृष्णा अंधेकरनं आपल्या भावाच्या खुनाचा बदला घेण्याची शपथ घेतली होती। त्या हत्येनंतर पुण्यातील टोळी युद्ध भडकण्याची भीती व्यक्त केली जात होती। एवढंच नाही तर वनराज अंधेकरच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण होताच पुन्हा गेम उडणार अशी गुन्हेगारी विश्वात चर्चा सुरू होती। तेव्हापासून वनराजच्या हत्येचा बदला घेण्याच्या तयारीत असलेली अंधेकर टोळी पोलिसांच्या रडारवर होती। त्यातून वनराज अंधेकरच्या हत्येचा बदला घेण्याच्या उद्देशानं ऐन गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येलाच पुण्यातील सर्व पोलीस विसर्जनाच्या बंदोबस्तात असताना नाना पेठेसारख्या मध्यवर्ती वस्तीत आयुष कोमकरची हत्या केली। त्या शक्यतानुसार वनराज अंधेकरच्या निर्गुण हत्येला वर्ष पूर्ण होताच विरोधी टोळीनं त्या हत्येचा बदला घेण्याची तयारी केली आणि त्यातूनच अंधेकर टोळीचा म्होरक्या असलेल्या कृष्णा अंधेकरनं सुनियोजित कट रचून आयुष कोमकरची हत्या घडवून आणली। तेव्हा त्या हत्येनंतर पुणे पोलिसांनी धडक कारवाई करत अंधेकर टोळीसह त्या कुटुंबातील सगळ्या सदस्यांना ताब्यात घेतलं आणि नाना पेठेतील अंधेकर टोळीचं अस्तित्व नेस्तनाबूत करण्याच्या दृष्टीनं कारवाई केली। अंधेकरच्या साम्राज्यावर बुलडोझर चालवला। तेव्हा त्या बुलडोझर कारवाईनंतर आता तरी अंधेकर टोळीची दहशत कमी होईल असं वाटत होतं। मात्र संपूर्ण टोळी गजाआड असताना आयुष कोमकरच्या हत्येला 2 महिने पूर्ण होण्याआधीच कोंढव्यात आणखी एक हत्याकांड घडलं। दत्ता काळेच्या भावावर म्हणजेच गणेश काळेवर कोंढव्यातील येवलेवाडी भागात खडी मशीन चौकात पेट्रोल पंपाजवळ भर दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला। यात धक्कादायक बाब म्हणजे 29 ऑक्टोबरला दुसऱ्या एका गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पुणे पोलिसांनी कृष्णा अंधेकरला ताब्यात घेतलं होतं। त्यावेळी त्याला वैद्यकीय चाचणीसाठी पुण्यातील ससून रुग्णालयात नेण्यात आलं। त्यानंतर बरोबर तिसऱ्या दिवशीच गणेश काळेची हत्या झाली आणि या हत्येनंतर चाचणीसाठी आलेल्या कृष्णा अंधेकरला पहाऱ्यावरील पोलिसांची नजर चुकून त्याला कोणी भेटलं होतं का, त्याच्याच आदेशानं गणेश काळेची हत्या झालीये का, याबद्दल आता शोध सुरू झालाय। या हत्येच्या तपासासोबतच वनराज अंधेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी लागोपाठ 2 हत्या घडवून आणणाऱ्या अंधेकर टोळीच्या रडारवर आता तिसरा नंबर कुणाचा आहे असा प्रश्न पडू लागलाय। जसा हा प्रश्न निर्माण झाला तसं गुन्हेगारी विश्वात सोमनाथ गायकवाडच्या नावाची चर्चा सुरू झाली आणि आता आयुष कोमकर गणेश काळेच्या पाठोपाठ तिसरा निशाणा सोमनाथ गायकवाडवर किंवा त्याच्या कुटुंबियांवर असेल असं बोललं जाऊ लागलं। कारण खरं तर आयुष कोमकरच्या हत्येपूर्वीच जेव्हा पुण्यातील टोळी युद्ध भडकण्याची भीती व्यक्त केली जात होती आणि वनराज अंधेकरच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण होतच पुन्हा गेम उडणार अशी चर्चा सुरू झाली, तेव्हाच अंधेकर टोळीने वनराज अंधेकरच्या हत्येतील मुख्य आरोपी असलेल्या सोमनाथ गायकवाडच्या मुलावर हल्ला करण्याचा कट आखला होता। त्या दृष्टीनं रेकी देखील करण्यात आली होती। मात्र तेव्हा पोलिसांना त्या कटाचा अंदाज आला आणि पोलिसांनी त्या कटातील एकाला ताब्यात घेऊन हत्येचा तो कट उधळून लावला होता। त्यामुळे खरं तर आयुष कोमकरच्या हत्येच्या आधीपासूनच सोमनाथ गायकवाडचे कुटुंबीय अंधेकर टोळीच्या रडारवर होते। म्हणून आता जेव्हा आयुष कोमकरच्या हत्येपाठोपाठ अंधेकर टोळीनं गणेश काळेची हत्या घडवून आणली, तेव्हा आता तिसरा नंबर सोमनाथ गायकवाडचाच अशी चर्चाही होऊ लागली। त्यामुळे आता सोमनाथ गायकवाडच्या कुटुंबियांना अंधेकर टोळीकडून धोका उद्भवू शकतो का अशी गुन्हेगारी विश्वात शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे आता अशी शक्यता व्यक्त केली जात असताना पुणे पोलीस हे प्रकरण कसं हाताळणार आहेत? तुरुंगात असताना देखील जर ही अंधेकर टोळी अजूनही गुन्हेगारी विश्वात राज्य करत असेल तर त्याला रोख लावण्यासाठी काय कारवाई केली जाणार आहे?
तसंच पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे पोलिसांकडून काय कारवाई केली जाणार आहे ते बघणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळेच पुण्यातील या टोळी युद्धाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।